नमस्ते. मी स्नेहल तुमचं आपल्या या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हालाही असं वाटतं का की तुम्हाला तुमच्या कुठल्याच कामात यश मिळत नाही आहे? तुमचे आजारपणं वाढलेत, फायनान्शियल स्टॅबिलिटी नाही आहे, तुमच्या घरात वादविवाद चालू आहेत, नातेसंबंध दुरावलेले आहेत. या सगळ्या प्रॉब्लेमला तुम्हीसुद्धा फेस करत आहात का? याच्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे होपोनोपोनो प्रार्थना. हो, तुम्ही योग्य ऐकलत. हे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक असा फेज आलेला आहे की ज्यातनं बाहेर काढण्यासाठी ही प्रार्थना तुम्हाला फार फायदेमंद ठरते. तुम्ही होपोनोपोनो दिवसातून जेव्हा जेव्हा तुम्हाला लो फील होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे आज माझा मूड ठीक नाही आहे, आज मला खूप लो फील होतं आहे, आपण म्हणतो ना माझी चिडचिड होती आहे, आजचा माझा दिवस असा का चालला आहे, त्यावेळेस तुम्हाला ही होपोनोपोनो प्रार्थना करायची आहे. तुम्हाला माहिती आहे का होपोनोपोनो म्हणजे काय? होपोनोपोनो कधी केले जाते, कशासाठी केलं जातं, का केलं जातं, त्याचा फायदा काय, त्याचा उपयोग काय, ते मी तुम्हाला सांगते. होपोनोपोनो ही एक अशी प्रार्थना आहे ज्याच्यामुळे तुमचं जे आंतरिक मन आहे, जे लो झालेलं आहे, जे दुखावलं गेलेलं आहे, ते हील करायचं काम ही प्रार्थना करते. होपोनोपोनोचे 4 वर्ड आहेत, 4 लाईन आहेत ज्या तुम्हाला म्हणायच्या आहेत. पहिली लाईन आहे आय एम सॉरी, दुसरी प्लीज फॉरगिव्ह मी, तिसरी थँक्यू, चौथी आय लव्ह यू. आता तुम्ही म्हणताल की हे तर एवढे सिम्पल वर्ड आहेत, हे काय काम करणार आहेत? तुमच्या माहितीसाठी सांगते की हे जे सिम्पल वर्ड आहेत, हे जे 4 ओळी आहेत, याच्यामुळे आपण ज्या काही घटना घडल्या आहेत त्या सर्वांची जबाबदारी स्वतः घेतो. याच्या आधी असं कधी झालं आहे का की काहीही घटना घडली ज्याला तुम्ही जबाबदार असताल नसताल, आपण कधी ती स्वीकारली आहे का? नाही. मग आता ही वेळ आलेली आहे, आता आपण म्हणत आहोत की आय एम सॉरी. जे काही घडलं, जे काही घडत आहे किंवा जे काही घडणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेते, बरोबर? प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे जे काही घडलं आहे त्याला संपूर्णपणे मीच जबाबदार आहे आणि मला ते पूर्णपणे मान्य आहे. त्याच्यामुळं मी जर त्याची जबाबदारी स्वीकारत आहे तर मला फॉरगिव्ह करा, कृपया करा. थँक्यू ह्यासाठी की तुम्ही मला माफ केलं, तुम्ही मला क्षमा केली. आणि आय लव्ह यू की माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे आपण हे जे 4 शब्द वापरत आहोत, हे 4 वर्डिंग करत आहोत, त्याच्यामागे खूप मोठा अर्थ लपलेला आहे की ज्या घटना झालेल्या आहेत मी त्याचा स्वीकार करते, मी स्वतः त्या सगळ्या घटनेला जबाबदार आहे, इथून पुढे असं होणार नाही, किंवा मला तुम्ही माफ केलेलं आहे असं धरून मी पुढे जाते आहे आणि माझं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. हे जे 4 शब्द आहेत, हे शब्द तुमच्या आयुष्यात जादू तयार करतात. तुम्ही हे म्हणून बघा. जेव्हा जेव्हा तुम्हाला लो फील होतं, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे आज माझा दिवस असा हलका चाललेला आहे, मला बोर होतं आहे, माझं मन दुखावलं गेलं आहे, कोणावर राग आला, कोणावर तुम्ही चिडलात, कोणाशी वाद केले, त्यावेळेस तुम्ही होपोनोपोनो ही प्रार्थना करा. आणि ही प्रार्थना केल्यानंतर तुम्ही बघा की तुमचं मन जे आहे ते पुन्हा नॉर्मल व्हायला सुरुवात होईल. एकदा प्रयत्न करून बघा. तुमच्या माहितीसाठी सांगते की होपोनोपोनो हे प्रत्येक गोष्टीसाठी केलं जातं. म्हणजे असंच नाही आहे की फक्त माझं मन दुखावलं गेलेलं आहे, मी आज लो फील करते, माझा आजचा दिवस असा मला उदास वाटते म्हणून मी होपोनोपोनो करते, असं नाही आहे. या होपोनोपोनोच्या प्रार्थनेमुळे बऱ्याच लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडलेले आहेत. तुम्ही जेव्हा सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेता, तुम्ही एक्सेप्ट करता, स्वतःवर प्रेम सिद्ध करता, स्वतःवर विश्वास सिद्ध करता, त्यावेळेस तुमच्या मार्गात येणाऱ्या सगळ्या अडचणी ह्या बाजूला होतात आणि तुम्हाला नवीन मार्ग दिसायला सुरुवात होते. करून बघा. माझे काही असे क्लायंट आहेत, माझे काही असे ओळखीचे लोक आहेत की ज्यांनी होपोनोपोनो करून त्यांच्या आयुष्यात नवीन संधी तयार केलेली आहे. खूप लोकांची जी कामं रखडलेली आहेत, पैशाची असेल, रिझल्टची असेल, कोणी इंटरव्ह्यू दिला असेल, त्यांनी त्या व्यक्तीचं होपोनोपोनो नाव घेऊन केलेलं आहे आणि रिझल्ट त्यांच्या बाजूने लागलेले आहेत. खूप छोट्या छोट्या कारणांसाठी लोक होपोनोपोनो करत आहेत. मी असे बरेच माझे क्लायंटला बघितलेलं आहे की त्यांनी
मला रिझर्वेशन भेटावं, मला पाहिजे तीच जागा भेटावी म्हणून होपोनोपोनो केलेलं आहे आणि त्यांना ती जागा भेटलेली आहे. रिझल्टमध्ये जे रँकिंग हवं आहे तेच भेटावं याच्यासाठी होपोनोपोनो करून त्यांनी ते रँकिंग काढलेलं आहे. कोणाचं लग्न ठरत नव्हतं, होपोनोपोनो करून त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये त्यांचा उत्कृष्ट असा जोडीदार आणलेला आहे. सांगायचा मुद्दा हा की होपोनोपोनो ही एक वैश्विक प्रार्थना आहे आणि ती म्हणून तुम्ही स्वतःवरचं प्रेम जेव्हा सिद्ध करता, स्वतःवरचा विश्वास जेव्हा तुम्ही सिद्ध करता, त्यावेळेस तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे आपोआपच दूर होतात आणि हे मार्ग तुमचे जेव्हा मोकळे होतात त्यावेळेस तुमच्या मार्गामध्ये तुम्हाला जाणवेल की हो, मला नवीन संधी यायला लागलेली आहे, माझी ही कामं व्हायला लागलेली आहेत, मला आता माझ्यावरचा कॉन्फिडन्स हा वाढत चाललेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही होपोनोपोनो सुरू करा. आता हा प्रश्न पडला असेल की होपोनोपोनो किती वेळा करायचा. खरं तर होपोनोपोनो हे 108 वेळा करायचं आहे. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या होपोनोपोनो जर केलं तर त्याचा रिझल्ट अजून चांगला येईल. तशाच पद्धतीनं तुम्ही जेव्हा झोपता त्यावेळेस झोपायच्या 1-2 मिनटं आधी तुम्ही 21 वेळा होपोनोपोनो करा आणि दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला लो फील होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही आता मला होपोनोपोनो करायचं आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही होपोनोपोनो करा. बरं, याची अशी कुठली पद्धत आहे का की कुठे एका जागी बसूनच करायचं आहे? असं काही नाही आहे. तुम्ही घरात जेव्हा असताल, भांडी घासत असताल, स्वयंपाक करत असताल आणि तुम्हाला असं वाटतं की आता मला लो फील होतं आहे, माझं कोणाशी भांडण झालं आहे, मला राग आलेला आहे, त्यावेळेस तुम्ही होपोनोपोनो करा. तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि ऑफिसमध्ये समजा तुमचं कुठल्या कलिगशी तुमचं वाद झालेलं आहे किंवा बॉस बोललेले आहेत, मग अशा वेळेस तुम्ही होपोनोपोनो करू शकता. बरं, आता होपोनोपोनो करताना तुम्हाला मोठ्यानेच करायची गरज आहे का? नाही. तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला जाणवतंय ना, तुम्ही त्याचा आनंद घेताय ना, तुम्हाला ते कळतंय ना की आपण काय बोलतोय. बस, मोठ्याने बोलायची गरज नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीनं जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, बिछाण्यात असताल, त्यावेळेस तुम्हाला ते होपोनोपोनो करायचं आहे. त्याच्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला खास अशी कुठे बसून होपोनोपोनो प्रार्थना करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमचं जे दैनंदिन काम आहे, जे दैनंदिन रुटीन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही होपोनोपोनो तुमच्या सोयीनुसार करू शकता. बरं, आता हा सगळा जो प्रकार आहे हा सगळा विश्वासाचा आहे. तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही करा. तुम्ही कुठलंही कार्य करत असताना त्याच्यावर एक ट्रस्ट ठेवला की त्या गोष्टीचा असर लवकर लवकर होतो. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या वैद्याकडे जाता किंवा डॉक्टरांकडे जाता, अननोन म्हणजे आपले फॅमिली डॉक्टर सोडले आणि अननोन एका डॉक्टरांकडे गेले, कोणी जर रिकमेंड केलं असेल तर, त्यावेळेस ते जे औषधं देतात तुम्हाला ते विश्वास ठेवूनच खावे लागतात. तुम्ही त्यांच्यापर्यंत असं बोलूच शकत नाही की मी पहिल्यांदाच आलो आहे, मी पहिल्यांदाच आली आहे, मला ह्या गोळ्या असं करतील नाही करतील. तुम्ही विश्वास ठेवता ना, आणि जेव्हा विश्वास ठेवता, विश्वासाची प्रोसेस जेव्हा तुमची सुरू होते, त्यामध्ये तुम्हाला हे जाणवेल की गोळ्यांचा असरही व्हायला लागतो. तसंच आहे, कुठलीही गोष्ट तुमची करायची झाली, तुम्ही पहिला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि मग ती गोष्ट सुरू करायची. कळलं? कारण की हा सगळा एनर्जीचा भाग आहे. तुमची एनर्जी तुम्हाला जेवढी पॉझिटिव्ह ठेवता येईल तेवढी पॉझिटिव्ह ठेवा. ज्यावेळेस तुमची एनर्जी निगेटिव्ह होते त्यावेळेस तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या निगेटिव्ह विचारांना ओढता तुमच्याकडे. आणि तुम्ही बघा, जेव्हा निगेटिव्ह गोष्टी घडायला लागतात, बरोबर आहे, त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की अरे बरोबर आहे, मला असं वाटलंच होतं हे होणार आहे. तुमच्या आजूबाजूची व्यक्ती पण म्हणते हो मलाही असंच वाटलं होतं हे चुकीचं होणार आहे. का? कारण की ती एक चुकीची गोष्ट खूप लोक ॲट अ टाईम विचार करत असतात म्हणून ती चुकीची घडते. त्याच्यामुळं नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. जे काही करताल ते विश्वासाने करा. विश्वासाने केल्यानंतर तुम्ही बघा तुमच्यातला बदल. तुम्ही पहा की तुमचे मार्ग कसे मोकळे होतात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत ते कसे अचीव करू शकता. फक्त विश्वास खूप जास्त महत्त्वाचा आहे. बरं, होपोनोपोनो अजून कोण कोण करू शकतं? होपोनोपोनो तुम्ही तुमच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनाही तुम्ही शिकवू शकता. तुमच्या घरात वडीलधारी माणसं आहेत त्यांनाही तुम्ही सांगू शकता. आणि तुम्ही होपोनोपोनो प्रार्थना ही प्रत्येक गोष्टीसाठी करू शकता. ती मला तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे की मी ह्या कारणासाठी करू का. नाही, तुम्हाला असं वाटतं ना की ज्या कारणासाठी मला केली पाहिजे की बाबा मला हे माझ्या आयुष्यात पाहिजे किंवा हे आत्ता मला ह्या घडीला पाहिजे, तुम्ही होपोनोपोनो करा आणि मग तुम्ही रिझल्ट बघा.
बरं, कुठलीही गोष्ट घडायला, कुठलीही गोष्ट साध्य व्हायला तुम्हाला सायंटिफिक रिझन माहिती असेल की 69 दिवस लागतात. आपलं जे माइंड आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फिट व्हायला, सगळ्या गोष्टी घडून आणायला, एक शरीराला, मेंदूला सवय लागायला 59 दिवस आपल्याला सगळ्या गोष्टी प्रोसेसला लागतात. तर कुठली पण गोष्ट करायची झाली तर ही 1 महिना कंटिन्यू करून बघा आणि मग ह्याचा फरक बघा. तुम्हाला मी सांगते, गॅरंटेड रिझल्ट आहे, गॅरंटेड रिझल्ट. तुम्हीच मला पुढे कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी होपोनोपोनो केलं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी किती दिवसात साध्य झाल्या. मी स्नेहल तुम्हाला अजून अशाच नवनवीन रेमेडीज घेऊन येणार आहे, कारण की माझ्या या चॅनलमध्ये नुसतंच मॅनिफेस्टेशन नाही, नुसतंच लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही, तर त्याच्या संलग्न बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी साध्य करू शकता. खूप काही म्हणण्यापेक्षा तुमच्या सर्व इच्छा तुम्ही माझ्या रेमेडीज वापरून पूर्ण करू शकता. बरं, या चॅनलमध्ये, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही करण्याची अशी गरज नाही आहे की बाबा मग मला फायनान्शियली हे परवडणार नाही किंवा मला हा एवढा वेळ देता येणार नाही. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला करणं सहज शक्य आहे, सहज शक्य अशाच सांगणार आहे. तर डेफिनेटली तुम्ही माझा हा व्हिडिओ आहे तो अशा लोकांपर्यंत पोचवा ज्याचं आयुष्य बदलावं असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्हीही इम्प्लिमेंट करा जेणेकरून त्याचा फायदा हा तुम्हाला होईल. तर पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढील पैसा कसा आकर्षित करायचा, पैसा कसा टिकवायचा याच्याबद्दल मी माहिती देणार आहे. आणि हो, पैशाची प्रार्थनासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या रेमेडीज सांगते आहे त्या नक्की फॉलो करा. नक्की तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. तोपर्यंत आनंदी राहा. थँक्यू.